नमस्कार. बाजारात जेव्हा मोठी घसरण होते तेव्हा अनेकांच्या मनात भीती असते, बरोबर? पण खरं तर हुशार गुंतवणूकदारांसाठी हीच एक मोठी संधी असू शकते. प्रश्न हा आहे की अशा पडत्या बाजारात चांगला आणि योग्य किमतीत असलेला स्टॉक शोधायचा कसा? तर आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला हे काम सोपं करायला मदत करेल. तर मग मूळ मुद्दा काय आहे? खास करून जेव्हा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये मोठी पडझड होते तेव्हा व्हॅल्यू नेमकी कुठे शोधायची? कारण बघा, याच वेळेला चांगल्या कंपन्या आपल्याला योग्य म्हणजे कमी किमतीत मिळू शकतात. पण ही संधी ओळखणार कशी? इथेच तर खरी गंमत आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खास मेट्रिकमध्ये मिळतं. त्याचं नाव आहे प्राइस टू अर्निंग्स ग्रोथ रेशो किंवा सोप्या भाषेत PEG रेशो. आता हे असं एक टूल आहे जे आपल्याला फक्त स्टॉकच्या किमतीकडे नाही तर त्याच्या पलीकडे बघायला मदत करतं. हे समजायला खूप सोपं आहे. विचार करा, आपण बाजारात जातो, एखादी वस्तू खरेदी करायची आहे. आपण फक्त ती वस्तू किती स्वस्त आहे हे बघतो का? नाही ना. आपण बघतो की तिची क्वालिटी कशी आहे आणि त्या क्वालिटीसाठी आपण देत असलेली किंमत योग्य आहे की नाही, बरोबर? PEG रेशो ना, तो स्टॉकसाठी अगदी हेच काम करतो. तो फक्त स्टॉकचा प्राइस टॅग नाही बघत, तर त्या किमतीच्या बदल्यात कंपनीमध्ये किती वाढीची क्षमता आहे हे सुद्धा तपासतो. बरं, आता थोडा टेक्निकल होऊया, पण अगदी सोप्या भाषेत. PEG रेशो म्हणजे काय? हा स्टॉकचं व्हॅल्युएशन मोजण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे तो आपल्याला सरळ सरळ सांगतो की कंपनी ज्या वेगाने आपली कमाई वाढवतेय त्या वेगाच्या मानाने आपण स्टॉकसाठी जास्त पैसे देतोय की कमी. चला, याला अजून सोपं करून बघू. 3 स्टेप्समध्ये समजूया. स्टेप 1, PE रेशो. हा आहे कंपनीचा सध्याचा प्राइस टॅग. स्टेप 2, अर्निंग्स ग्रोथ. म्हणजे कंपनी भविष्यात किती वेगाने कमाई वाढवू शकते ही झाली तिची पोटेन्शियल किंवा क्षमता. आणि मग येते स्टेप 3, PEG रेशो. हा काय करतो? तो या प्राइस टॅगची आणि पोटेन्शियलची तुलना करतो आणि सांगतो की अरे, या क्षमतेसाठी ही किंमत योग्य आहे का? बस, इतकं सोपं आहे. तर मग यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा आहे, एक साधा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर एखाद्या कंपनीचा PEG रेशो 1 पेक्षा कमी असेल तर त्याला एक आकर्षक संधी मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ असा होऊ शकतो की स्टॉकची किंमत त्याच्या कमाईच्या वाढीच्या वेगापेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला चांगली गोष्ट कमी किमतीत मिळते. फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 1.0. 1.0 हा आपला बेंचमार्क आहे. जेव्हा पण आपण PEG रेशो बघू तेव्हा याच आकडेशी तुलना करायची. तो याच्या खाली आहे का? तर ती एक चांगली संधी असू शकते. आणि जर तो याच्या खूप वर असेल तर तो स्टॉक महाग असण्याची शक्यता आहे. सिंपल. ओके, तर थिअरी बरीच झाली. आता जरा प्रॅक्टिकल बघूया. या विश्लेषणात अशा काही स्मॉल कॅप कंपन्यांची यादी दिली आहे ज्यांचा PEG रेशो आपल्या नियमाप्रमाणे म्हणजे 1 पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे त्या आकर्षक वाटत आहेत. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या कंपन्या. एक गोष्ट लक्षात घ्या, या अशा कंपन्या आहेत ज्यांनी मार्केट पडलेलं असतानाही चांगली ग्रोथ दाखवली आहे, पण त्यांचं व्हॅल्युएशन अजूनही आवाक्यात आहे. अर्थात ही यादी फक्त एक उदाहरण म्हणून आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे. पण या उदाहरणांवरून PEG रेशोचा वापर प्रत्यक्षात कसा होतो हे आपल्याला नक्कीच चांगलं कळेल. उदाहरणांमधून समजून घेऊया. ह्या मेट्रिकच्या आधारे अशा काही कंपन्या पाहूया ज्यांचा PEG रेशो 1 पेक्षा कमी आहे आणि ज्या त्यामुळे रडारवर आल्या आहेत. यादीत सगळ्यात आधी बघा BLS इंटरनॅशनल. याचा PEG रेशो तर फक्त 0.25 आहे, खूपच कमी. त्यानंतर टिळकनगर इंडस्ट्रीज आहे, साधारण 0.40च्या आसपास, आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन ज्याचा PEG आहे 0.43. म्हणजे हे आकडे आपल्याला काय सांगतात की या कंपन्यांची वाढ तर चांगली दिसतेय, पण त्यांचं व्हॅल्युएशन म्हणजे किंमत अजूनही कमी असू शकते. आता आपण 0.5 ते 0.7 या रेंजमधल्या काही कंपन्या पाहूया. यात बँको प्रॉडक्ट्स, मनोरमा इंडस्ट्रीज आणि एलिकॉन इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या आहेत ज्यांचा PEG रेशो साधारण 0.50च्या जवळ आहे. याशिवाय लेमन ट्री हॉटेल्स आणि आस्क ऑटोमोटिव्ह सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे. पुढे प्रेकॉल, टाइम टेक्नोप्लास्ट आणि WPIL ह्या कंपन्यांचा PEG रेशो साधारण 0.70च्या आसपास आहे. हे यातून हेच दिसतंय की विविध क्षेत्रांमध्ये अशा संधी असू शकतात. आणि आता आपण 1च्या जवळ PEG रेशो असलेल्या काही कंपन्या पाहू. यामध्ये फियाम इंडस्ट्रीज, SML इसुझू आणि अगदी अलीकडेच लिस्ट झालेला यथार्थ हॉस्पिटल सारख्या कंपन्यांची नावं आहेत ज्यांचा रेशो 0.80 ते 0.90च्या दरम्यान आहे.
आता आपण ही सगळी माहिती तर पाहिली, पण यातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय घ्यायचा आहे ते समजून घेऊया. ही जी यादी आहे तो गुंतवणुकीचा थेट सल्ला नाहीये, तर कंपन्या कशा शोधाव्यात यासाठीची एक फ्रेमवर्क किंवा एक चौकट आहे. मूळ स्रोतामध्ये जे म्हटलंय तेच खूप महत्त्वाचं आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, पण काही आकडेवारी तुमच्यासमोर आहे. याचाच अर्थ असा की ही माहिती निर्णयासाठी एक आधार म्हणून वापरायची आहे, अंतिम निर्णय म्हणून नाही. मग या माहितीचा वापर कसा करायचा? पहिली पायरी आहे ओळखण्याची. म्हणजे पीईजी रेशोचा एक फिल्टर म्हणून वापर करा आणि संभाव्य कंपन्यांची यादी बनवा. दुसरी पायरी आहे विश्लेषण करण्याची. म्हणजे त्या कंपनीचे फंडामेंटल्स, त्यांचं काम, या सगळ्यांचा अभ्यास करा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे या सगळ्या अभ्यासावर आधारित स्वतःचा माहितीपूर्ण निर्णय घ्या. लक्षात ठेवा, पीईजी रेशो ही फक्त संशोधनाची सुरुवात आहे, शेवट नाही. तर हे मेट्रिक आपल्याला फक्त संभाव्य संधी कुठे आहेत याचे एक दिशादर्शन करतं. पण यानंतर पुढची पायरी काय असायला हवी? एखाद्या कंपनीबद्दल आणखी कोणकोणत्या गोष्टी तपासाव्या लागतील यावर नक्की विचार करायला हवा.